बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वामनदादा सरडेसांनी आपल्या शायरीमध्ये लिहिलं होतं की ज्योतिबाचा बंद भीमराव होता, तोच आम्हा गरिबांचा शाहू राजा होता. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सध्या सूर्य ज्यांना आपण सगळे गौरवानं म्हणतो, अशा बाबासाहेबांच्या विषयी अवमानास्पद उच्चार या बाबासाहेबांच्या बुद्धांच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या भूमीमध्ये उच्चारले जातात. त्याचा निषेध म्हणून आपण आज इथे एकत्रित जमलेलो आहे. गडूबाई खरासारखी एक गायिका आजच्या काळामध्ये जी शिक्षित नाही, जिचा आवाज सुंदर आहे आणि आपल्या आवाजात आजच्या वर्तमानामध्ये ती गाणं म्हणते की बाई माझ्या भीमानं धरली गती आणि आम्ही खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे असा उच्चार करणारी एक अशिक्षित स्त्री अभिमानानं म्हणते. एका अशिक्षित स्त्रीला या भारत भूमीचा स्वाभिमान कळतो, पण आमच्या या सत्तेवर बसलेल्या राजाला, ज्यांना आम्ही राजा म्हणतो, त्यांना जर ते अवधान नसेल तर अशा वेळी निषेध करण्याशिवाय पर्याय नाही. शेवटी एकाच वाक्यात मी सांगेन, माणगावच्या परिषदेमध्ये राजा असताना राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यांना उद्देशून म्हटलं होतं की आजपासून भीमराव आंबेडकर तुमचा राजा आहे, नेता आहे. सत्ता नसताना, स्वातंत्र्य नसताना सत्तेतला एक राजा असं म्हणतो आणि आज संविधानावरच सत्तेत निवडून येऊन राजा म्हणून जे आपल्याला स्वतः घोषित करतात, अशा माणसांना संविधानाच्या बापाची आठवण राहत नाही आणि आठवण आली तरी अपमान करतात. हे खूप निषेधार्ह आहे. नुसतं निषेधार्ह नाही तर भारतातल्या प्रत्येक माणसाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आज आपल्याला खूप लाज वाटली पाहिजे, एवढंच यावेळी या निषेधाच्या अर्थानं मी इथे व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून या हिंदुस्थानच्या संसदेमध्ये एखादा मस्तवाल गृहमंत्री ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आंबेडकर 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 म्हणण्याची फॅशन झाली, याच्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलं असतं तर 7 वेळा स्वर्ग दिसला असता. म्हणजे आंबेडकर आंबेडकर म्हणणं म्हणजे पाप आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. खरं तर संविधानाला झाकून टाकायसाठी आणि मनुस्मृतीला पुढे आणण्यासाठी हे जे कारस्थान या भाजप सरकारचं जे चालू आहे ते हाणून पाडण्याच्या दृष्टिकोनातून आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर येत आहे. आणि या अमित शहाला सांगू इच्छितोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पदव्या आहेत त्याची एक तरी पदवी तुम्हाला तुमच्या पंतप्रधानाला आहे का, याचा जर विचार करून बाबासाहेबांबद्दल तुम्ही जर जपून बोलावं. मात्र इथून पुढे जर अशा पद्धतीने बेताल वक्तव्य तुमची जर चालत राहतील तर जनता रस्त्यावर तुम्हाला ओढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या भाजप सरकारचा आणि विशेषतः अमित शहाचा, नरेंद्र मोदीचा या निमित्तानं मी जाहीर निषेध करतो. काल अमित शहाने लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अवमानकारक असं वक्तव्य केलं. खरं तर अमित शहा यांची मळमळ कशामुळे बाहेर पडली? अमित शहा यांना या देशाची घटना बदलायची होती. 400 पारचा नारा दिला होता घटना बदलण्यासाठी आणि काही केल्या घटना बदलता येत नाही. आता एक देश एक निवडणूक या निमित्तानं त्यांचं विधेयक पास झालं नाही आणि सातत्यानं घटना बदलून घटना कशासाठी बदलायची आहे? घटना आमचे बहुजनातली लोक उद्या सत्तेत जाऊन सत्ता चालवतील. मनुस्मृतीप्रमाणे 3% लोक या देशाचा राज्यकारभार केलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं प्रवृत्ती पुन्हा उपयोगी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा बहुजनांना जो अधिकार दिलाय तो घटनेच्या माध्यमातून दिलाय आणि त्यासाठी त्यांना घटना बदलायची आहे. आणि ही घटना बदलता येत नाही, काय केलं तर गेली 75 वर्ष झाले त्यांची मळमळ आहे ही घटना बदलली पाहिजे. परंतु इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा घटना बदलता येत नाही. तर काय केलं पाहिजे? तर बाबासाहेबांना बदनाम केलं पाहिजे. बाबासाहेबांना जर हात घातला तर संबंध देश पेटून उठतो. ते चित्र गेले 2 दिवस झालं दिसतंय. आणि काही केल्या तुम्ही बाबासाहेबांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही आणि बाबासाहेबांच्या घटनेला तर तुम्ही हात लावायचं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. आज मी या निमित्तानं अमित शहा आणि अमित शहाच्या संपूर्ण भाजप पक्षाचा निषेध करतो. आज आपण इथं सर्वजण जमला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाचा गृहमंत्री भाजपचा टकल्या यानं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एक खालच्या पद्धतीचं वक्तव्य केलं असेल, पहिल्यांदा मी त्या गोष्टीचा या संबंध संविधान प्रेमी आणि मंगळवेढा वासियांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो.
मी अमित शहाना या गोष्टीत एकदाच सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणल्यानं स्वर्ग तर नाही मिळणार, पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वर्गापेक्षा सुद्धा संविधानाच्या माध्यमातून आम्हाला नरकातून बाहेर काढण्याचं काम केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर तुमचे भाजप असेल, जरी हे वक्तव्य जरी तुमच्या तोंडून झालं असेल, तर अमित शहा ह्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तुमचा चड्डीवाला RSS संघ आहे. या सर्व RSS संघाला मी या मोर्चाच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही किती स्वप्न बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं, त्यांना त्या संविधानाला हात लावण्याचं, तर हात लावण्याचं तर सोडा, तुम्ही त्या संविधानाला नख सुद्धा लावू शकत नाही. इतकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या बहुजन वंचित, शोषित आणि महिलांसाठी करून ठेवलेलं आहे. या घटनेचा तीव्र पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटत असताना या घटनेचा संबंध भारतीयवासींच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. खरं सांगायला गेलं तर अमित शहानं जे बेताल वक्तव्य केलं त्याची चीड सबंध मानवजातीस आहे. कारण जी मनुस्मृती वर्षानुवर्ष चालू झाली त्या मनुस्मृतीनं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होताना सुद्धा विरोध केला. त्या विरोधाला बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून ती मनुस्मृती छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी जाळली आणि त्याचे खरे पडसाद तेथूनच उमटायला चालू झाले. मनुस्मृती जाळली हाच राग त्यांच्या मनात अजूनही आहे. पण खरं सांगायला गेलं तर अमित शहा हे बोलत नसून त्यांच्या पाठीमागे आताच आमचे मित्र अजित गाडेंनी सांगितलं याच्या मागे RSS टीम आहे. तर त्या RSS टीमला आम्ही सांगू इच्छितोय, तुम्ही कशा पद्धतीने ही सत्ता उपभोगताय किंवा तुम्ही आज सत्तेवर कशा पद्धतीने आलाय हे अखंड देश जाणतोय. कोणाच्याही चेहऱ्यावर आज तुम्ही सत्तेत असल्यामुळे सुख नाही किंवा कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही. गुलाल 4 लोकांनीच उधळून मोकळा झाला, पण आज तुम्हाला कोणीही सत्ताधारी समजत नाही. सर्वसामान्य जनता ही राजा आंबेडकर साहेबांना समजते आणि तुम्हाला पायदळी तुडवण्यास इथून पुढे ही सर्वसामान्य जनता व सर्व समाजातील लोक तयार राहतील. अमित शहानी इथून पुढे असं बेताल वक्तव्य करू नये एवढीच आशा आम्ही बाळगतो.